चला आपल्याला WPA जो आहे म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, फुल फॉर्म माहीत पाहिजेत, अशा गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. आवाज क्लिअर आहे का? चला, थँक्यू गंधर्व मनीषा. आता WPA जो आहे, WPA आपल्याला बघायचा होता. त्याचं रिझन होतं, केरळाने डिमांड केली होती की आम्हाला काय पाहिजे की हा ॲक्ट चेंज करायचा, याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स करायच्या. अमेंडमेंट्स का करायच्या? तर आता हा जो ॲक्ट आहे बघा, WPA ॲक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्याचं नाव आहे, नावातच आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972. वन्यजीव संरक्षण म्हटल्यानंतर याच्यात काय येतं? वन्यजीवांचं संरक्षण करणे, असं सिंपल गणित आहे. मग आता याच्यात काही वन्यजीव जे आहेत ते आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. मग आता असं कधी होतं, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टच्या कितीतरी केसेस आपण बघतो. मग आता केरळमधली जी काही शेती आहे त्या शेतीसाठी जास्त प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे. मग त्याच्यामध्ये जे आहे तर तो हत्ती असेल किंवा माकडांच्या काही प्रजाती आहे. सो ते म्हटलं की तुम्ही आम्हाला जे आहे यांना मारण्याची मुभा द्या. याच्यामध्ये एक कन्सेप्ट असतो बघा, एखाद्या प्राण्याला वर्मिंग स्टेटस देणं जे आहे, वर्मिंग मराठीमध्ये कीटकांसाठी हा शब्द वापरला जातो की जे प्रॉब्लेमॅटिक असतात त्यांना मारून टाकायचे अधिकार मानवाला मिळतात. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा जीव घेऊ शकता, कारण तिच्यामुळे आयदर मानवी जीव किंवा मानवानी निर्माण केलेली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नुकसान होतं, असा तो सिनॅरिओ असतो. मग आता ह्या केसमध्ये जे आहे केरळचं ऑबियसली जे आहे की आता हत्तींना मारण्याची परमिशन देईल का गव्हर्नमेंट? नाही देणार. सो लॉजिकली ते डील होणार नव्हतं. ती न्यूज ज्या दिवशी आली होती त्या दिवशीच मी त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे हे क्लिअर करून टाकलं होतं. सो अशा डिमांड होत राहतात. मग आता हे त्यांना कळत नाही का जे आपल्याला कळतं ते त्यांना पण कळतं. पण सामान्य नागरिकासाठी राजकारणी जे आहे अशा डिमांड्स करू शकतात की बघा आम्ही हे केलेलं होतं, आम्ही केंद्राला सांगितलं होतं तुमची शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही किती प्रयत्न केलेत, असं सिंपल आहे. ओके, म्हणजे बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडतो की मग त्यांना नाही कळत काय, तुम्हाला कळलं आणि त्यांना कसं करणार कळलं? त्यांना कळत होते, आपल्यापेक्षा चांगलं कळतं त्यांना. इट इज ऑल अबाउट वोट पॉलिटिक्स. ओके, आणि मग तिच्यामधून या गोष्टी होतात. तर आपल्याला जे आहे आता काही न्यूज आहेत बघा. आता ओडिसामधला एक यूट्यूबर होता, त्या यूट्यूबरनी जे आहे प्रोटेक्टेड मॉनिटर लिझार्ड जे आहे बघा, तिचं मीट जे आहे ते प्रिपेअर करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. मॉनिटर लिझार्ड म्हणजे काय? पाल माहीत आहे तुम्हाला? फिरती छोटी, तिला झूम केल्यानंतर जे जन्माला येतं ना, मॉनिटर लिझार्ड आहे. आता तिच्यात बरेच प्रकार असतात, जसं तुम्ही घोरपड म्हणू शकता एक प्रकारे जे आहे त्या टाईपमध्ये. सो आता याला जे आहे की त्यांनी म्हणजे पहा लोकांची, आपण याच्यामध्ये पण बघू की WPA ॲक्ट जो आहे की याचे काय इश्यूज आहेत. तर मग अवेअरनेस नसणं, अवेअरनेस दोन गोष्टींची की आपण जे करतो ते चुकीचं आहे का, याच्यासाठी काही कायदेशीर शिक्षा असू शकते का, म्हणजे ते करायचं करत वरतं त्याचा व्हिडिओ पोस्ट करायचा होता यूट्यूबवर, लाईक कमेंट आणि शेअर. सो त्याला उचलला आणि मग टाकून दिला यांनी आता ज्या. ओके, त्याच्यानंतर पुढची न्यूज बघा. आता लेपर्ड जो आहे त्याची स्किन आहे बघा ही. तुम्हाला तुमचं जर ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर काही लोकांच्या गळ्यामध्ये ही नखं असतात बघा, बरोबर. आता ती नेमकी कुठल्या प्राण्याची आहे विकणारा त्यांना सांगतोय वाघाचीच आहेत म्हणून, आणि त्यांना पण वाटतं मी पण वाघ आहे, ते गळ्यात घालून फिरतात बघा. ओके, बघितलं आहे का तुम्ही? काही लोकांच्या गळ्यामध्ये हे असतं. सो बेसिकली हे काय आहे, लेपर्डची नखत बघा ही. आता हे वन्यजीव विभागाने कारवाई करून ते पकडलेलं आहे की त्याची स्किन. आता जुन्या काळामध्ये मराठी चित्रपटांमध्ये जे वाडे होते बघा, तिच्यावर असा असा कॅमेरा फिरायचा परत परत जाऊन. ओके, वाघाचं तोंड राहायचं, शिंग राहायची तिथं वगैरे वगैरे जे आहे ते एकदम कुटील कारस्थानी एकदम त्या टाईपचं कॅरेक्टर दाखवण्यासाठी जे आहे ते डील केलं जायचं. सो त्या काळात शिकार करणं किंवा त्याच्या आधीच्या याच्यामध्ये गोष्टी तेवढ्याशा, कारण हा कायदा कधी आलेला आहे 1972 आलेला आहे. म्हणजे तुम्हाला असे पण उदाहरणं सापडतील की आमच्या आजोबाच्या आजोबांनी एका बुक्कीत सिंह मारला होता, वाघ मारला होता. ओके, असले पण उदाहरणं तुम्हाला ऐकायला मिळतील बघा. सो हे जे आहे लेपर्ड, आता बघा लेपर्ड जो आहे मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? बिबट्या. ओके, सो हा शेड्यूल 1 मध्ये आहे बघा. आता याचा रेफरन्स आजच्या लेक्चरमध्ये पण आला होता, सकाळच्या करंटच्या ज्या आहे शेड्यूल 1 आपण ज्याची चर्चा केली होती. आता शेड्यूल 1 मध्ये जे आहे जेव्हा हे जातं, आता सुरुवातीला याला टोटल 6 शेड्यूल्स होते कायदा जेव्हा आला होता. 2022 मध्ये याच्यात चेंजेस झाले आणि 4च शेड्यूल राहिलेत आता. सो आता जे आहे की पहिल्या शेड्यूलमध्ये सगळ्यात जास्त प्रोटेक्शन असतं. जो प्राणी पहिल्या शेड्यूलमध्ये असतो त्याला धक्का लावताना तुम्हाला 1000 नाही लाख वेळा विचार करावा लागतो, अदरवाईज तुमच्यावर कायदेशीर कारवाई होते. सो लेपर्ड हा शेड्यूल 1 मध्ये आहे बघा. आता याच्यामध्ये जे आहे की स्ट्रिक्टली प्रोहिबिट्स, जो शेड्यूल 1 मध्ये प्राणी असतो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या, त्याचा सेल करणं, विक्री करणं, त्याची परचेस करणं
हो ना. एक विक्री करणारा, खरेदी करणारा पण तेवढाच याच्यात प्रॉब्लेमॅटिक आहे. ट्रेड, व्यापार करणं, त्याचे पार्ट्स, पोझिशन ऑफ एनी लेपर्ड पार्ट्स, हे लेपर्ड पार्ट्स आहेत बघा. ओके, कुठलेही त्याच्या बॉडीचे पार्ट जे आहेत आणि हाईट्स, नेल्स, ओके, कातडं असेल, त्याचं नखं असतील, कुठलीही गोष्ट तुमच्याकडे सापडता कामा नाही. बरं, चायना हा जो देश आहे बघा, चायनामध्ये त्यांचे जे काही ट्रॅडिशनल मेडिसिन्स बनतात, ते ट्रॅडिशनल मेडिसिन्स कशापासून बनतात तर टायगरचे पार्ट्स जे आहेत, ऑर्गन जे आहेत, त्याच्यात वापरले जातात. सो चायनामध्ये हा प्रकार फार कॉमन आहे, त्याच्यामुळे तस्करी पण मोठ्या प्रमाणावर होते चायनाच्या बाबतीमध्ये. किंवा जे आहे, याच्या आधी आपण एक प्राणी बघितला होता, तुम्हाला जर आठवत असेल बघा, आणि तो जो प्राणी आहे तो म्हणजे पँगोलिन. सो पँगोलिन मोस्ट ट्रॅफिक मॅमल जे आहे, क्रिटिकली इंडेंजर्ड आहे बघा ते चायनीज पँगोलिन, आणि जे इंडियन पँगोलिन आहे ते कसं आहे, इंडेंजर्ड आहे. सो असे दोन प्रकार तिच्यामध्ये येतात. तर हे पण मोठ्या प्रमाणावर तिकडं जे आहे तर त्याचं ट्रॅफिकिंग होतं बघा. आता केरलाने सांगितलं की तुम्ही बॉनेट मकाक जे आहे, ओके, बॉनेट मकाक, आपल्याला गाडीचं बोनेट माहीत आहे, ओके. सो बॉनेट मकाक काय आहे तर हे एक माकड आहे बघा, किती निरागस आहे बघा याच्यात, ओके. सो याला असं का म्हटलं जातं, कारण याच्या डोक्यावर जर तुम्ही असं बघितलं बघा तर इथं असे थोडेसे असे केस जे आहेत ते उभे आहेत याला, ओके. आणि ही जे आहे कॅपलाईट टफ जे असतं याच्या डोक्यावरचं आणि वरती जे आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, बोनेट मकाक असं नाव दिलेलं आहे याला देणाऱ्यांनी जे आहे बघा, ओके. तर हा जो बोनेट मकाक आहे याला शेड्यूल 1 मधून बाहेर काढायचं. हे कुणी मागणी केली होती, केरळने मागणी केली होती. केरळने असे बरेच प्राणी जे आहेत त्यांच्याबद्दल मागणी केली होती, याला हे एक बोनेट मकाक आहे. केरळने जे आहे युनियन गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही जे आहे याला बाहेर काढा शेड्यूल 1 मधून. का बाहेर काढायचं, कारण ह्युमन लाईफला थ्रेटनिंग आहे म्हटलं आहे, मानवी जीवनासाठी हे प्रॉब्लेमॅटिक आहे, ओके. सो ह्युमन लाईफ असेल, प्रॉपर्टी असेल, त्याच्यासाठी हे प्रॉब्लेमॅटिक आहे. सो दॅट याला बाहेर काढा. आता ऑब्वियसली जे आहे केंद्राने याला नकार दिलेला आहे. केंद्राने केरळच्या कुठल्याही अमेंडमेंट्स किंवा त्याला जे आहे खूप काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. आता सेक्शन 11 जो असतो बघा याच्यामध्ये, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये सेक्शन 11 आणि 12 हे दोन महत्त्वाचे आहेत, त्याच्याकडे आपण जाऊ. त्याच्यातला सेक्शन 11 जो आहे, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे आहे त्यांना ऑथॉरिटी असतात बघा की कॅप्चर करणं, ट्रँक्युलायझिंग जे आहे ना, ते इंजेक्शन दिले जातं ना, दुरून तुम्ही बघितले असतील व्हिडिओ, ओके, किंवा ट्रान्सलोकेटिंग जे आहे. शेड्यूल 1 मधले जर प्राणी असतील त्याला पकडणं, त्याला रिलोकेट करणं, हे सगळे अधिकार कोणाच्या अंडर आहेत, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. आता जे कायदे असतात त्या कायद्यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायद्यांमध्ये किती दंड असतो तो महत्त्वाचा आहे, आणि सायमल्टेनियसली कायद्यांमध्ये सक्षम अधिकारी कोण असतात हे महत्त्वाचं असतं. सक्षम अधिकारी म्हणजे काय, कुणाकडे ते अधिकार आहे, ओके. सो बेसिकली चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अधिकार कुणाकडे दिलेला असतो. सो त्यांच्याकडे आहे की शेड्यूल 1 मधल्या प्राण्याचं जर काही करायचं असेल तुम्हाला तर त्या केसमध्ये जे आहे तर हे होऊ शकतं. ऑफिशियल परमिट जे आहे एखाद्या प्राण्याला मारण्यासाठीचं ते पण इथून तुम्हाला दिलं जाऊ शकतं, पण त्याच्या कंडिशन्स म्हणजे लिमिटच्या बाहेर गेलं हे आता तरच ते वर्क होऊ शकतं. आता समजा एखादा प्राणी जो आहे तो मानवी वस्तीत आलेला आहे तर त्याला आपण पकडून परत काय करतो, पण एखादा वाघ जर समजा नरभक्षक असेल म्हणजे काय, त्याला जर सवय लागली आता की माणसं मारायची, अटॅक करायची, मग त्या केसमध्ये काय केलं जातं, मधल्या काळामध्ये जे आहे ना विद्या बालनचा एक चित्रपट आला होता बघा, बघितला आहे का तुम्ही, ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झाला होता तो, त्याचं नाव मला आता काही एवढं डील होत नाही आहे, तो याच विषयाशी संबंधित होता, ओके. वाईल्ड लाईफ आणि अधिकारी त्यांचे काय कन्सर्न आहेत. आता हे जे आहे बघा बोनेट मकाक जे आहे तर हे पेनिन्सुलर इंडिया जे आहे तिच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. याच्या बाबतीमध्ये त्यांनी डिमांड केली होती की याला तुम्ही जे आहे शेड्यूल 1 म्हणून काढा. आता बोनेट मकाकची सगळी माहिती इथं, ही माहिती तुम्ही नंतर वाचू शकता तुमच्या लेवलला, कारण ह्या लेक्चरचं उद्दिष्ट जे आहे प्राणी प्रजाती समजून घेणं नाही आहे, आपल्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टकडे जायचं आहे. सो तुम्हाला हा प्रॉपर चार्ट आहे, याच्यात ईच अँड एव्हरीथिंग आहे, तुमच्या ग्रुपवर ही फाईल येऊन जाईल लेक्चर नंतर, ती वाचून घ्या. देन केरळाने जे आहे अमेंडमेंट करायला सांगितली, त्या अमेंडमेंटमध्ये केरळाने जे आहे कशाचा इन्क्लूड करायला सांगितलं होतं की कुणाकुणाचा जीव आम्हाला घ्यायची परवानगी द्या तुम्ही. तर याच्यामध्ये जे आहे टायगर, ओके, म्हणजे वाघ, देन लेपर्ड, ओके, त्याच्यानंतर जे आहे एलिफंट्स आणि वाईल्ड बोर्स, ओके. म्हणजे 4 प्राणी त्यांनी सांगितले की या 4 प्राण्यांना मारायची आम्हाला परवानगी द्या तुम्ही, ओके.
टायगर, लेपर्ड, एलिफंट, वाईल्ड बोर्स. आता 1973 आपण काय घेऊन आलो, प्रोजेक्ट टायगर. बरं, ह्याच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत जे आहे टायगर कन्झर्वेशनसाठी बरेच प्रयत्न झालेले आहेत. लेपर्ड जे आहे, लेपर्डच्या बाबतीत पण आपला लेपर्डची बऱ्यापैकी संख्या आपल्या इथं आहे, म्हणजे सफिशियंट आहे ते बऱ्यापैकी. एलिफंट 1992 मध्ये जे आहे प्रोजेक्ट एलिफंट आपण डील केलेला आहे बघा. मग एलिफंटसाठी आपण प्रयत्न करतो. ओके, सो हे 4 जे आहेत ऑब्वियसली जे आहे याला काही परवानगी मिळणार नाही, विषयच येत नाही. आता इथं एक सिनॅरिओ जो आहे तो म्हणजे काय की केरळने जे सांगितलं, गव्हर्नमेंटनी काही डील नाही केलेलं त्याला, पण यांनी आकडेवारी दिली. ते म्हटले काय की 2016 ते 2025ची सुरुवात. ओके, 2016 ते 2025ची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे जवळपास 919 लोक आहेत. त्या 919 लोकांनी जे आहे तर ते त्यांचा जीव गमावलेला आहे. आणि हा कशात गमावलेला आहे, तर हा जीव गमावलेला आहे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये. आणि 9000 जे आहेत ते इंज्युअर्ड झालेले आहेत बघा. ओके, 9000 लोक जी आहेत ती काय झाली, इंज्युअर्ड झाली. सो हा सिनॅरिओ तिच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि त्याकरता जे आहे ही एक महत्त्वाची बाब की हे आपल्याला प्रॉपरली डील करायचं आहे. आता एक सिंपल गोष्ट काय आहे ना की वाईल्ड लाईफ अटॅक आणि त्या सगळ्या याच्यामध्ये हे का होतं बरं, याची काय कारणं आहेत, तर याची कारणं आपण रुटीन याच्यात पण डिस्कस केलेली आहे. एक, आपण जे हॅबिटेट डिस्ट्रक्शन केलेलं आहे, हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे आपण, तिच्यामुळे या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. त्यांच्या हॅबिटेट आपण डिस्ट्रॉय केल्या म्हणून ते आपल्यापर्यंत आले. हा एक बेसिक कन्सर्न याच्यामध्ये येतो. क्लायमेट चेंजचे कन्सर्न याच्यामध्ये आहेत. सो तिच्यामुळे या सगळ्या गोष्टी आल्या, पण केंद्र सरकारने याला काही डील केलेलं नाही. आता याच्यामध्ये बघा वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन जी आहे फ्लक्च्युएशन तिच्यामध्ये पण होतात. ती जर संख्या वाढली तर ते डील होऊ शकतं. हॅबिटेट डिग्रेडेशन जे आहे, आपण त्यांचा अधिवास जे आहे तो नष्ट करणे. देन डोमेस्टिक ॲनिमलचं ग्रेझिंग जे आहे बघा फॉरेस्ट एरियामध्ये, म्हणजे आपल्याकडं आपण गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या त्यांना कुठं घेऊन जातो, जंगलात चरायला. सो तो एक प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे. ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस पण आपल्या बदललेल्या आहेत. प्लस रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे, आपली पॉप्युलेशन जी आहे ती पण दिवसेंदिवस काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे तिच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत बघा. सो असं सगळं महत्त्वाचं गणित जर बघितलं आणि वाईल्ड लाईफचा जो कन्सर्न होता वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन, मग आता याच्यामध्ये वाईल्ड लाईफ पॉप्युलेशनमध्ये जे आहे वाईल्ड बोर्स जे आहे, वाईल्ड बोर्स म्हणजे काय, रानडुक्कर. ओके, सो त्यांची संख्या वाढणं, मंकीजची संख्या वाढणं जे आहे, तर याच्यातून काय होतं की मंकी म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे माझ्या आजी आजोबांचं, तिथं जे आहे माकडं अशी रुटीन दिसतात तुम्हाला. बऱ्याचदा ती घरात पण येतात. ओके, तुमचं लक्ष नसलं, असं बऱ्याचदा झालेलं आहे की एखादी महिला स्वयंपाक करते, पोळ्या चपात्या टाकते, लक्ष नसलं ते बाजूला बसून खातात, उतरून येतात. मोठमोठे माकडं जे आहेत का, कारण मग संख्या वाढली, जंगलात काही खायला प्यायला नाही आहे, पाण्याचे इश्यू असतात, मग ते गावाकडे येतात बघा. असे सगळे सिनॅरिओ तिच्यामध्ये आहेत. आता ह्या केसमध्ये जे आहे वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट जे आहे बघा, त्यांनी काय म्हटलं होतं की रेसस मकाक जे आहे तर त्यांना काय करा, हायेस्ट प्रोटेक्शन द्या. हे कोण आहे, रेसस मंकी. हे रेसस मंकी कशासाठी वापरला जातो, प्रयोग करण्यासाठी. माणसाला प्रयोग करायची सवय आहे आणि माणूस प्रयोग कुणावर करतं, वेगवेगळ्या प्राण्यांवर. जे छोटे पांढरे उंदीर असतात बघा, है ना, फार्मसीचं कोणी जर तुमच्या ओळखीचं असेल तर त्यांच्या लॅबमध्ये ते असतात. सो बेसिकली जे आहे की हे रेसस मंकी आहे. सो जे काही बायोलॉजिस्ट आहेत, वन्यजीव जे आहे बायोलॉजिस्ट, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, रेसस मंकीला पहिल्या शेड्यूलमध्ये टाका, म्हणजे त्याला कोणी धक्का लावणार नाही. अदरवाईज त्यांच्यावर प्रयोग चालूच आहेत बघा. ओके, सो रेसस मंकीच्या बाबतीमध्ये जे आहे यांनी सांगितलं होतं. ओके, पण जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला आहे बघा. आणि जर ते प्रोटेक्शन जे आहे त्यांना दिलं नाही गेलं तर मग यांची पण संख्या कमी होईल, हे पण आपल्याला दिसणार नाही. हा पण एक कन्सर्न होता. देन नेक्स्ट वन, आता एक केस जे आहे बघा, काल तुम्हाला जे सांगितलं होतं, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीतच नव्हतं है ना की है ना ह्या दोघांचं काय रिलेशन आहे, बरोबर. मी तुम्हाला विचारलं होतं, हे काय आहे, ब्लॅक बग जे आहे बघा, हे काय आहे, ब्लॅक बग. हे ब्लॅक बग पण एवढं वैतागलं की शेवटी त्याच्याच हातात बंदूक दिली ते म्हटलं की हा मी सुसाईड केलेला आहे. ओके, सो ही सलमान खानची केस आहे बघा. बिश्नोई कम्युनिटी जी आहे त्याचा रेफरन्स आला होता आपल्याला. ही बिश्नोई कम्युनिटी जी आहे या हरणांना जे आहे मुलाप्रमाणे जपते, मुलाप्रमाणे यांची काळजी घेते. महिला अंगावरचं दूधसुद्धा जे आहे या हरणांना पाजतात. याचे नंबर ऑफ व्हिडिओ यूट्यूबवर, सोशल मीडियावर अवेलेबल आहेत बघा. ते इतके कनेक्टेड आहे आणि हे रिलिजियसली कनेक्टेड आहे त्याच्यावर. आणि जेव्हा हे रिलिजियसली कनेक्टेड आहे, इकडे लक्ष दे रे,
त्याच्याबरोबर काम करायचं तुला येत्या काळात? ते कसं शूटिंग घेतो त्याला जाऊ दे, तू तेच त्याचं काम करतोय, तूच काम कर, ते त्याच्याबरोबर मान फिरवतोय अशी. तुम्ही तुमच्या मानानं का फिरवू? आता ज्याला कळायचं त्याला कळलंय, आता त्याच काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा, है ना? ओके. सो ही जी केस आहे बघा सलमान खानवाली, तिच्यामध्ये पण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तिच्यातली कलमं लागलेली आहेत. हिच्यामधलं सेक्शन जे आहे सेक्शन 9 नुसार शिक्षा सुनावण्यात आली होती. ओके. परंतु जे शेवटी की हे प्रूव्हच झालं नाही की हे यांनी केलं होतं. ते म्हटलं की आम्ही आमच्याच गोळ्या मारून घेतल्या, कुणीतरी बंदुका ठेवून गेलं होतं इथं, कदाचित सलमान विसरला असेल, झोपला होता तो जंगलात आल्यावर. प्रोहिबिशन ऑफ हंटिंग जे आहे बघा, म्हणजे शिकार करणं जे आहे ती प्रोहिबिट करणं सेक्शन 9 मध्ये येतं. मग कुठलाही प्राणी असेल त्या प्राण्याची शिकार तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. हे जे आहे सेक्शन 9 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये येतं हे. आणि त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार तुम्ही जे आहे शेड्यूल 1 शेड्यूल 2 जे आहे बघा, पहिलं शेड्यूल दुसरा शेड्यूल दोघांचं जे आहे तुम्हाला कसल्याही पद्धतीने जे आहे शिकार करता येणार नाही. आता याच्यामध्ये जे आहे की व्हॅलिड ऑथॉरिटी पाहिजे तुमच्याकडे, तुम्हाला शिकार करता येते यांची पण मग त्याचे कंडिशन अप्लाय आहे तिथं, पण हे हायेस्ट लेवलचं प्रोटेक्शन यांना मिळतं. आणि याच्यामध्ये सेक्शन 51 जो आहे तो सांगतो की फाईन आणि पनिशमेंट पण असणार आहे. म्हणजे तुम्ही जर असं काही कृत्य केलं तर तुम्हाला काय राहील? फाईन ॲज वेल ॲज पनिशमेंट. आणि ह्या दोघी गोष्टी होऊ शकतात. ही केस प्रचंड गाजली. तो सगळा समाज जो होता बिश्नोई समाज तो या केसच्या म्हणजे ज्याच्यामध्ये सलमानच्या विरोधात लढला, परंतु ते काही वर्क झालं नाही. कारण या देशामध्ये एकच असा प्राणी आहे की ज्याला शिक्षा होत नाही, तो सलमान खान आहे. हा ना, त्यांनी लोकं मारली, प्राणी मारले, अजून काय मारलं. सो हिच्यावरून जे आहे की आपल्या ज्युडिशरीवर पण बरेच प्रश्नचिन्ह उभे राहिले, ओव्हरऑल आपली जी व्यवस्था आहे त्याच्यावर. सो असा सगळा तो सिनॅरिओ आहे. ओके. कुठला नाही शेड्यूल 1 शेड्यूल 2 कुठला आहे ना, उंदराला मारलं काहीच प्रॉब्लेम नाही. हां, बिकॉज उंदीर वर्मींमध्ये येतात बघा. ओके, इट्स नॉट अ जोक. हे कायद्यात लिहिलं इथं. आम्ही जेव्हा 6वीत शाळेत होतो ना, 9वीमध्ये हॉस्टेलमध्ये ना, आमच्या इथं उंदरं एवढी होती. असा प्रॉब्लेम यायला लागला की रात्री कुणीतरी चावून जातोय पायाला. माझ्या पायाला काही चावलं नाही, कदाचित माझी टेस्ट आवडली नसेल त्यांना, पण बऱ्याच लोकांची जे आहे ते चावून जायचे आणि त्यांच्या पायाला वगैरे सकाळी असं ते चावलेलं राहायचं. आणि ती 6वीची पोरं सगळी रडायची बिलकुल, आईबाबाला सांगणार. म्हणजे आता ते फीचर्स फार एकदम 20, 22, 25, 30 वर्षाला आलेले आहेत. ओके. 2000 नंतर जन्माला आलेले, 2005 नंतर जन्माला आलेले. पप्पा पाणी गेलं हॉस्टेलचं, अरे पप्पा काय करतील, पप्पा गावी आहे. हॉस्टेलचं पाणी गेलं तर हॉस्टेलवाल्याला सांगा. अशी परिस्थिती आहे आताच्या याच्यामध्ये. हा ना, पप्पाचा मास्तरला फोन, त्याचं हॉस्टेलचं पाणी गेलं, आता मास्तर बादल्या घेऊन जाईल. हा ना, ही सिच्युएशन आहे सध्याची. मग एक काळ होता परीक्षेला पोरं जात होती फक्त, आता अख्खं खानदान जात आहे परीक्षेला जे आहे. ओके. सो सिनॅरिओ बदलत आहेत. मग तिथं पण होतं. मग तिथं जेव्हा ही कंडिशन समोर आली की असं होतंय, मग एक उंदीर पकडायचा पिंजरा आणण्यात आला. तो रात्रीचा ठेवला आणि तिच्यात असंख्य उंदीर दुसऱ्या दिवशी पकडले. ओके. आणि त्या उंदरांना नंतर मारण्यात आलं. मग सगळ्यांना ज्या त्यांनी एवढा अत्याचार केलेला होता सगळ्यांवर, पण मग लिगल कारवाई होऊ शकते का? नाही. ते तेव्हा कळलं नव्हतं, ते आता कळलं, कारण ते इथं लिहिलं आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 19. 4 प्राणी आहेत ज्यांना तुम्ही मारू शकता. ओके. सो तुम्हाला तुमची शक्ती जर डील करायची असेल तर ते कुठल्या याच्यावर करायची ते पण सांगतो. मग तुम्हाला शिक्षा नाही होणार बघा. आता हे जे साईट्स आहेत बघा, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर स्पेसिस ऑफ वाईल्ड फोना अँड फ्लोरा, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्हाला इलिगल पद्धतीने, म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की वेगवेगळे जे काही प्राणी असतात किंवा वनस्पती असतात त्यांचं ट्रॅफिकिंग होतं बघा. ते ट्रॅफिकिंग होऊ नये चुकीच्या पद्धतीने, त्याच्यासाठी हा करार आहे बघा. ओके. वन्यजीव प्राण्यांचा धोक्यात असलेल्या प्रजाती वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापारावरचा करार. आता 1963 मध्ये IUCN आलेलं आहे बघा. ओके. युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. हे जे IUCN आहे, या IUCN मुळे ह्या गोष्टी झाल्यात 1963 मध्ये. आणि मग त्याच्यामुळे जे आहे की आपल्याला पुढे जाऊन जे आहे IUCN मुळे हे साईट्स आलं. साईट्समध्ये आपल्याला एंट्री कशामुळे भेटली? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आपण अंमलात आणलेला होता 72 मध्ये, म्हणून या 75 मध्ये आपल्याला एंट्री भेटली. म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचं साईट्सशी कोरिलेशन आहे. साईट्स काय आहेत? जे काही संकटग्रस्त प्राण्यांच्या वनस्पतींच्या प्रजाती त्यांच्या व्यापारासंबंधीचा करार. ओके. सो बेसिकली हे एक महत्त्वाचं आहे. आणि हे कसं आहे,
व्हॉलंटरी ॲग्रीमेंट आहे बघा. म्हणजे काय, ऐच्छिक जोर जबरदस्तीचा विषय याच्यामध्ये नाही. ओके, सो बेसिकली ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा, आपल्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचे शेड्यूल्स बघायचे. आता मी पहिले तुम्हाला जसं 1972 मध्ये होतं तसं सांगतो, आणि 2022 मध्ये याच्यात चेंजेस झाले. याचे जे 6 शेड्यूल होते ते 6 वरून किती झाले, 4 अमेंडमेंट झालेले आहेत. कायद्यामध्ये पण बदल होतात, जसे संविधानात होतात तसे कायद्यात पण होतात. सो तो सिनॅरिओ लक्षात ठेवायचा. आता इथं जे आहे इंडेंजर्ड स्पेसिस जे आहे बघा, याला रिगरस प्रोटेक्शन जे आहे ते पाहिजे असतं. शेड्यूल 1 मध्ये सगळ्या इंडेंजर्ड, क्रिटिकली इंडेंजर्ड स्पेसिस टाकल्या जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, क्रिटिकली इंडेंजर्ड स्पेसिस जे आहेत त्या इकडे जातील. आणि याच्यामध्ये जे आहे की तुम्ही जर यांना काही त्रास दिला तर तुम्हाला पेनल्टी मिळू शकते, तुम्हाला जे आहे याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते बघा. आता याच्यात 2 कंडिशन्स आहेत. ओके, आता शेड्यूल 1 मध्ये जर एखादा प्राणी गेला थ्रू आउट इंडिया, तुम्ही त्याला धक्का लावणार नाही. असं नाही की फक्त महाराष्ट्रात, गुजरातमध्ये किंवा गोव्यामध्ये, थ्रू आउट इंडिया तुम्हाला त्याला धक्का लावता येत नाही, त्याची शिकार करता येत नाही. फक्त कंडिशन 2 आहेत बघा. एक, थ्रेट टू ॲनिमल लाईफ. म्हणजे असं इमॅजिन करा, तुम्ही जाताय आणि तुमच्यावर अटॅक केला अशा प्राण्याने, सो तुम्ही काय करणार, डिफेन्स. किती लोक डिफेन्स करतील का, पडतील? हां, पळणारे किती, सेल्फ डिफेन्सवाले किती आहे बघा. हा ना, जिगरा. हां, ओके. आणि दुसरं जे आहे की डिसीज जे असेल बघा, एखादा जर आजार आलेला असेल की जो बियॉन्ड रिकव्हरी आहे, त्या केसमध्ये पण शिकार होऊ शकते. 2 कंडिशन्स आहेत. एक तर तुम्हाला अटॅक केलेला आहे बघा, थ्रेट टू ह्युमन लाईफ आहे, मानवी जीवाला, म्हणजे अटॅक इन द सेन्स की थ्रेट टू ह्युमन लाईफ. एखादा वाघ आला, सिंह आला, तो पुण्याच्या सदाशिव पेठेत येऊन बसलाय चौकात, तो म्हणला मी इथंच राहणार, तुम्ही पोहे खा मग मी तुम्हाला खाईल, मी इथून जाणार नाही. सो तो कन्सर्न आहे. मानवी जीवाला धोका किंवा एखादा आजार जो आहे तो बरा होण्याच्या पलीकडे जर गेला तर मग त्या केसमध्ये मारून टाकणं त्याला. ओके, आता याच्यामध्ये कोण कोण आहे बघा. ब्लॅक बग आलं लक्षात, ते आत्ता सलमान खाननी ज्याचा जीव घेतला होता. मग असं जे ब्लॅक बग आहे ते महत्त्वाचं काय इथं, कारण ते शेड्यूल 1 मध्ये त्याचा जीव घेतला आहे तुम्ही. प्लस ते रिलिजियसली इम्पॉर्टंट आहे फॉर बिश्नोई कम्युनिटी. 2 गोष्टी झाल्या. भारतासारख्या देशामध्ये कोणाच्या धार्मिक भावना दुखावणं हे सहजासहजी परवडत नाही. एक वेळ तुम्ही कायदेशीर गोष्टी जरा प्लस मायनस केल्या तर त्या ॲक्सेप्टेबल आहे, पण धार्मिक भावना दुखावल्या तर मग कठीण आहे. सो स्नो लेपर्ड याच्यामध्ये येतो, हिमालयन बियर येतं, एशियाटिक चित्ता, मोठी यादी आहे. ओके, सो तुम्हाला एशियाटिक चित्ता दाखवला, हा एशियाटिक चित्ता आहे बघा. ओके, याचं वर्णन NCERT मध्ये पण आहे. एशियाटिक चित्ता बघा, याच्या डोळ्यापासून ही काळी रेषा खाली येते बघा. हा ना, असं वाटतं रडतोय तो, रडत नाही तो. ओके, रडवलं त्यांनी, आपल्याकडे नाही उरला. ओके, आपल्याकडे आहे का भारतामध्ये एशियाटिक चित्ता? मग आता जे आहेत ते कुठले आहेत, आफ्रिकन आहेत ते. लक्षात ठेवा, भारतातला एशियाटिक चित्ता एक्सटेंड झाला, नामशेष उरला नाही. आता काय उरलंय भारतामध्ये? उरलं काहीच नाही, बाहेरून आणलं आपण. ओके, आफ्रिकन चित्ता. हा दोघांमधला फरक आहे. याचं IUCN काय आहे, क्रिटिकली इंडेंजर. त्याचं IUCN काय आहे, वल्नरेबल. कारण आफ्रिकन चित्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. मग ते भारतामध्ये तेवढेसे टिकलेत का? नाही. जेवढे आणले होते त्याच्यातल्या मॅक्झिमम चित्त्यांची झाली डेथ. का झाली? कारण भारतामध्ये आफ्रिकन चित्ते होते पण ते कॅप्टिव्हिटीमध्ये होते. म्हणजे काय, मोठ्या मोठ्या रॉयल फॅमिलीज ज्या होत्या, राजे महाराजे, त्यांच्या घरी होते ते. मग त्यांना खाऊ पिऊ जागेवर. आता राजे महाराजांच्या घरी तुम्ही म्हटल्यानंतर जे आहे ते यूट्यूबवर व्हिडिओ असते ना, अंबानी के ड्रायव्हर को कितना पेमेंट मिळता आहे, अंबानीचा ड्रायव्हर आहे तो. सो बेसिक आहे ते. सो त्या केसमध्ये त्यांना काहीच कष्ट नव्हते, जागेवर त्यांची सगळी व्यवस्था होती, असे होते. नाही आपण त्यांना काय केलं, तिकडून आणले आणि दिले सोडून जंगलामध्ये. आपण केले प्रयोग त्याच्यासाठी, पण याच्यात बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यांच्या बॉडीवरची फर कमी करणं गरजेचं होतं, टेम्परेचरचे इश्यू, असे बरेच कन्सर्न वेगवेगळे समोर आले. तो एखाद दिवशी आपण डिस्कस करू. पण आता सध्याचा सिनॅरिओ लक्षात ठेवा, हा आफ्रिकन चित्ता नाही, एशियाटिक आहे. शेड्यूल 2 जे आहे बघा, आता याच्यामध्ये जे आहे की हाय प्रोटेक्शन यांना पण असतं बघा. यांचा पण ट्रेड वगैरे जो आहे तर तो प्रोहिबिट केलेला आहे. आणि याच्यामध्ये शेड्यूल 3 मध्ये जे आहे है ना, चितळ जे आहे, शेड्यूल 2 मध्ये जे आहे है ना, आपल्याला आसामी माकडं असतात बघा, हिमालयन ब्लॅक बियर, इंडियन कोब्रा. ओके, हा काय आहे, इंडियन कोब्रा. हा दुसऱ्या ह्याच्यात येतो बघा शेड्यूलमध्ये.
भारतामध्ये किती साप जे आहेत ते विषारी आहेत बरं? तसे भरपूर आहेत, प्रजाती किती आहेत? ओके. हां, माहिती आहे का तुम्हाला किती प्रजाती ज्या आहेत? बरं, कोब्राचं काय वैशिष्ट्य आहे? हां, हाऊसिंग फॉर ऑल, घर वगैरे बनवतो का कोब्रा? नाही. कोण बनवतं घर? उंदीर? अरे विषय सापाचा चालू आहे राजा, उंदीर कुठून आणला मध्येच? हां, तिच्या घरात जातो. वा, हा ना, आजीबाईच्या बटवातल्या गोष्टी आहेत त्या. ओके, सो शोधा. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, भारतामध्ये किती स्पेसिस पॉइझनस आहेत? ओके, एवढ्या किती साप सापडतात ना भारतामध्ये, त्यातले पॉइझनस किती? आणि साप बघायचे असले तर कात्रजला जा, हौदात सोडलेत तिकडं. हा ना, हालत नाही, खाऊन खाऊन सुस्तावतात ते तुमच्यासारखे. हा ना, मी एवढं विचारतो, अरे सकाळी येणार का, असे बसले मक्क सारखे. अरे काय हो, नाही, निषेध व्यक्त करतो मी. काही तर बोला. हां, एवढ्या सकाळी कुठं असतं का? ते लहान पोरांची शाळा 9 नंतर ठेवली आहे. हां, आम्हाला तुम्ही बोलवताय. महाराष्ट्र शासन माहिती आहे ना तुम्हाला, लहान पोरं सकाळी उठत नाही, त्याच्यामुळे जे आहे त्यांच्या शाळा, आणि काही काहींच्या शाळा तर अशा की 1 वाजेलाच करून टाकल्या शाळेने. दुपारीच्या म्हटल्या, जेवण करूनच या तुम्ही सगळे. तिचे आईबाप परेशान झाले की यांच्या नोकऱ्या आहेत. पहिले कसं होतं, पोरगं पाण्यात टाकलं, टपमधून बाहेर काढलं, सुकवलं की टाकून द्यायचं ते बस. आता तर राहिलंच नाही. आता ते घरी तर दुपारी कोण सोडणार शाळेमध्ये? हा ना. सो नेक्स्ट म्हणजे शेड्यूल 3, शेड्यूल 4 जे आहे, शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4 जे आहे, तर हे नॉट इन डेंजर जे असतात बघा, संकटग्रस्त नसलेल्या प्रजाती कशात जातील? शेड्यूल 3 मध्ये, शेड्यूल 4 मध्ये. संकटग्रस्त नसलेल्या. मग याच्यामध्ये कोण आहे? चितळ. जगातलं सगळ्यात सुंदर हरिण आहे बघा. ओके, सीतेला कुठलं हरिण आवडलं होतं? ते हेच आहे. हा प्रश्न राज्यसेवेत विचारला गेलेला आहे कधी काळी जे आहे बघा, सौजन्य MPSC. ओके, आता तिच्यामध्ये कस्तुरी मृग असा पण ऑप्शन होता, तर लोकांनी कस्तुरी मृग टिक केलं होतं, कारण हरिण आणि कस्तुरी एवढी गणित आपल्याला माहीत होती. पण तसं नाही आहे. हे जगातलं सगळ्यात सुंदर हरिण जे आहे, आणि सीतेला ते आवडलं होतं त्यावेळेस, आणि तो रेफरन्स येतो. सो ते विचारलं होतं. स्पॉटेड डिअर म्हणतात त्याला. ओके, स्पॉट आहे बघा याच्या अंगावर. ओके, हेच जर माणसाच्या बॉडीवर असले तर लोकांना ते आवडत नाहीत. ओके, भरल, ब्ल्यू व्हीप, हायना, सांबार डिअर जे आहे, हे सगळे कशात जातात? 3 मध्ये. 4 मध्ये कोण जातं? 4 मध्ये बघा, हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? हा आहे हॉर्स शू क्रॅब. ओके, खेकडा खाल्ला का तुम्ही? हा ना, पुण्यात एक हॉटेल आहे ना फेमस खेकड्यासाठी. कुठलं फेमस आहे? खेकडा खायचा असेल तर कुठं जायचं पुण्यात? हां, काय मग कशासाठी हातवर करतोय? जायचं आहे असं, जाऊ आपण, पास होतो. ओके, समुद्रात. हा जो आहे बघा, हा हॉर्स शू, हा ना, घोड्याची नाल जे, घोड्याचा पाय कसा असतो ना, त्या आकाराचा आहे, म्हणून याला काय म्हटलं होतं? हॉर्स शू क्रॅब आहे हा, असा उघडतो हा. ओके, हां, तुम्ही पास व्हा, मग जाऊ आपण याला बघायला. फ्लॅमिंगो आहे ना, फाल्कन, किंगफिशर, हे सगळे जे किंगफिशर हां, ते एक लक्षात ठेवा ना. आता बाद झालं की कन्फ्युजन काय झालं बाबा हे. ओके, तेवढं मात्र तुम्हाला चांगलं माहिती आहे. हॉर्स शू क्रॅब माहिती आहे, किंगफिशर एकदम बिलकुल. ओके, आता बघा, तुम्हाला मी सांगितलं की 4 गोष्टी अशा आहेत ज्यांना मारलं तरी कोणी काय म्हणणार नाही बघा. एक कॉमन क्रो, पण हा जर शिवला नाही ना पिंडाला तर मग कठीण असतंय बघा. ओके, याचं महत्त्व फार मग हे आहे. आजकाल ते जे आहे ना जातात, मग ते पिंडाला शिवला पाहिजे बाबा, म्हणून यांची संख्या कमी झाली तर मग आपले आत्मे असेच फिरणार, एवढं लक्षात ठेवा. ओके, दुसरं जे आहे बघा, फ्रूट बॅट. तुमच्याकडे बघते बघा. ओके, फ्रूट बॅट जी आहे, फ्रूट बॅटवर UPSC प्रिलिम्सला लास्ट इयर प्रश्न होता बघा. फ्रूट बॅटवर प्रश्न विचारला होता. बरं, आता UPSCचा ACचा पेपर आला आहे बघा, त्याचा पण शॉर्ट मी शेअर केलेला आहे. कुठले विषय आले, काय आले, इन डेप्थ आपण त्याच्यावर पण गोष्टी बघू. सगळे जे पेपर आता होत आहेत. ओके, आता आपल्या टेस्टमधले पण वॉरवर आपण विचारला होता, तो तिकडं वॉरवर प्रश्न आलेला आहे बघा. ओके, मेनची टेस्ट सिरीजवाले सगळी जनता, है ना, वॉर तिकडं आलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे की थॉट प्रोसेस माणसाची जी आहे, की माणूस काय काय इमॅजिन करतो, है ना. कसे आहेत बरं विषय? आपल्यासारखे आहे का? काही कळत नाही, ऊपर से घ्या म्हणा, काय आहे, है ना. सो
आता एक नवीन वेब सिरीज आली अंधेरा, बघितली का तुम्ही? बरं जाऊ द्या. हो ना. त्याच्यानंतर बघा हे दोन प्राणी माहित आहेत का तुम्हाला? रॅट आणि मुंगूस नाही रे ते, मुंगसावलं. ओके, रॅट्स आणि माईस. ओके, हा छोटा जो आहे ना तो काय आहे? माईस आहे बघा. हा छोटावाला जो असतो तो माईस, घरामध्ये असते छोटे छोटे माईस. आणि हा काय आहे? माऊस. हा मोठा असतो त्याच्यापेक्षा, उंदरांमधले प्रकारचे. आणि घुस याच्यापेक्षा पण मोठी असते. घुस माहिती आहे तुम्हाला? हा, ज्याला माहीत नसेल त्याला दाखवा. बरोबर. सो आता बघा ह्या ज्या वाईल्ड 4 स्पेसिस तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, तर ह्या यांनी सांगितलं आहे की तुम्ही यांचं काही करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, वर्मिन कॅटेगरी जी आहे बघा. आता हे शेड्यूल 5 पहा, व्ही फॉर वर्मिन, व्ही फॉर रोमन 5 असं लक्षात ठेवायचं याला. ओके, पण आता काय झालं, लक्षात ठेवण्यात काय पॉईंट नाही, कारण त्यांनी अमेंडमेंट करून टाकली. 4च ठेवले तुमच्यासाठी जे आहेत. पण आता वर्मिन जे आहे बघा, तर वर्मिनमध्ये जे आहे की हे 4 दिलेले आहेत मारा यांना. ओके, काय काय हां 1 2 3 4 कुठे आहे कबूतर? हां, ते सलमान खानचं एक जुनं पिक्चर होतं तेव्हाच उडालं ते. चिठ्ठी घेऊन जायचं बघ ते कबूतर ज्या बघितलं तू? गेलं. हे दिसतंय का तुला? कायद्यात 4 नावं लिहिलं, ती 4च आहे तिच्यात. इथं कबूतर आहे का, पारवा आहे का, चिमणी आहे का? कायदा आहे हा. हे काय सुशील बारीने बसल्या बसल्या काय कायदा कायदा आहे ना तो. हा हा, मग एवढे दिवस तर दाणे टाकत होते त्याला, इथं इथं एक चिव. अरे ते आत्ता सुरू झालंय ते. एक गोष्ट लक्षात घ्या, कायद्यात जे लिहिलं ते लिहिलं. हा, उद्या जर तिच्यात आलं तर गोष्ट वेगळी. ते लंगडीशीच होतो की, हा ना, लय केस स्टडीज समोर आल्यात आता. हा ना, ते म्हणले दाणे टाकू नका त्यांना. बरोबर की ना? एवढे दिवस कोणी काय म्हटलं होतं का? मग लगेच कसं कायदा? 1972 मधला कार्यक्रम आहे हा, 1972. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कायदे वगैरे आहे ना, तिच्यात जे लिहिलंय ते लिहिलंय. तिथं मेंदू चालवायचा असो वा नसो, एकदम क्लिअर आहे. ओके, शेड्यूल 6. अरे मी ते इन जनरल सांगितलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो एकमेव आहे की तुम्हाला, मी जर फाईल टाकलेली नसली तुमच्या ग्रुपमध्ये, तो एकमेव आहे बॅचमधून की ज्याचा मला मेसेज येतो की फाईल टाका. आणि त्याच्यामुळे मी फाईल टाकतो जर ती राहिलेली असेल. हे तुमच्या याच्यासाठी सांगतो मी. बाकीच्यांना तर असं बी काही देणं घेणं नाही आहे, वाचतात की ते मला माहीत नाही. पण हे मला माहीत आहे की प्रत्येक बॅचमधून मोठ्या मुश्किलीने मी जे सॉर्ट आउट करून काढतो बाहेर, तर ते 4-5च भेटतात मला शेवटपर्यंत टिकणार आहे आणि अभ्यास करणार आहे. हे पण तुम्हाला सांगतो, तुमची फीज, इथलं शेड्यूल, सगळ्या गोष्टी, याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, एकदा माझ्या लिस्टमध्ये आले तर तुम्ही जोपर्यंत उभे आहे तोपर्यंत मी उभा आहे तुमच्याबरोबर इथं. त्याच्यामुळे, आणि ते तुम्हाला सांगायची पण गरज नाही, ते तुमच्या ओव्हरऑल बिहेवियरवरून मला लक्षात येतं. मला कोणतरी विचारलं होतं त्या दिवशी, ज्या दिवशी ते सगळी पाणी झालं होतं ना, सुट्टी होती आपल्याला. मग कोणतरी विचारलं होतं मला, आता एक्झॅक्ट काही डील होत नाही ते, तुम्हाला बघितल्यावर कळत नाही. हां, इथंच बसली ती व्यक्ती ज्यांनी मला विचारलं होतं की तुम्हाला बघितल्यावर कळतं का हे पास होणार आहे का? मला ते तर नाही कळत बघितल्यावर की हे पास होणार आहे का नाही होणार आहे, पण मला एवढं कळतं की ह्या फील्डसाठी जशा पद्धतीचं कॅन्डिडेट पाहिजे तसं हे आहे का. आणि अपवाद प्रत्येक याला राहतात. काही असे असतात, लोकांना वाटतं की झोपले दिवसभर, ते रात्रभर अभ्यास करत असतात, ते मूर्ख बनवतात जगाला आणि नंतर पास होऊन निघून जातात. अशा काही केसेस असतात ज्यांचं अपब्रिंगिंग प्रॉपर आहे, त्यांनी आधीपासूनच तो सगळा स्पर्धा परीक्षेसाठी ज्या गरजेच्या गोष्टी त्या केलेल्या असतात. सो ते पण असतात. पण एक रुटीन जे असतं की ते जे कॅन्डिडेट आहे बघा, तसं एक कॅन्डिडेट आहे, सगळ्यांसमोर सांगितलं बघा मी आता. ओके, जोक अपार्ट, पण तो सिन्सिअर आहे. तो सकाळीच जर फाईल नाही आली ना त्याचा मॅसेज असतो. आणि बऱ्याचदा काय होतं की सकाळी माझ्यावर पण ते प्रेशर असतं, मला तिकडून 5 वाजता उठून ते सगळे पेपर, त्या स्लाईड बनवून इथं पोहोचून 7:30ला लेक्चर घ्यायचं. रस्त्यात ट्रॅफिक असू शकतं, म्हणजे नंबर ऑफ गोष्टी असतात. त्यातल्या त्यात जे आहे की काही प्राणी जे आहेत, जसा डॉग आहे बघा, इकडं तो कुठं दिसला ना तुम्हाला, काही तर असे आहेत की मी जिथून येतो ना तिथं रस्त्यात निवांत बसलेले असतात. ते हॉर्न द्या, काही करा, आपल्याला असं बाजून जावं लागतं, ते बिलकुल हालत नाही जागचं. त्यानंतर तुझा रस्ता तू शोध, तो मी रोज सकाळी शोधतो. सो तशा याच्यामध्ये जे आहे
ओके. 6वं शेड्यूल जे होतं ते फार प्लांट्स होतं बघा. आता हे कुठलं प्लांट आहे? ओके, याचं सायन्सच्या पुस्तकात चित्र असतं बघा. याच्यामध्ये जो तुम्ही गेलात की वरतून काय करतं, झाकण बंद करून टाकतो बघा, आणि मग तुम्ही काही बाहेर येत नाही. ओके, एवढा माणूस जातो तिच्यात, कीटक छोटे छोटे. ओके, सो याच्यामध्ये जे आहे की असे प्लांट असतात की ज्याचं तुम्ही सेल करू शकत नाही, ज्यांचं ट्रान्सपोर्टेशन करू शकत नाही, जे पजेस करू शकत, तुमच्याकडे ठेवू शकत नाही तुम्ही, असे सगळे प्लांट्स जे आहेत त्याची यादी 6व्या शेड्यूलमध्ये दिलेली होती. ओके, कल्टिवेशन, ट्रेड. ओके, सो याच्यासाठी परमिशन लागते सक्षम अधिकाऱ्याची, तरच तुम्ही ते करू शकता, अदरवाईज नाही. मग शेड्यूल 6मध्ये जे आहे बेडोमेन सायनाइड, ब्ल्यू वंदा, रेड वंदा, हा ना, मंदा नावाचं कॅरेक्टर असतं बघा. माझ्या आयुष्यात एक होतं, हॉस्पिटलमध्ये नर्स होती मंदा. ओके, तिच्याबद्दल कधीतरी बोलू आपण. खतरनाक कॅरेक्टर एकदम, म्हणजे पुलंच्या व्यक्तिवल्लीच्या पलीकडे जे आहे तिच्यावर लिहिणार आहे मी एका दिवशी. त्याच्यानंतर जे आहे कुठं. ओके, स्लीपर ऑर्चिड, हा ना, फीचर प्लांट जे आहे. सो हे सगळे कशात होते? 6व्या शेड्यूलमध्ये. असंही चालू होतं. याच्यात काळाच्या ओघात बरेच चेंजेस झाले. मधले काही चेंजेस मी घेतले नाही. डायरेक्ट 2022 रिसेंटच्या याच्यामध्ये यांनी काय केलं की 22मध्ये जी अमेंडमेंट केली त्या अमेंडमेंटनुसार हे 6 शेड्यूल्स किती झालेत? 4 करून टाकलं. ओके, आता याच्यामध्ये जे आहे की यांनी स्पेसिस इन्क्रीज केल्या. मॅक्झिमम स्पेसिसला यांनी काय केलं? कायद्याच्या कक्षेमध्ये बसवलं बघा. कारण काय होतं, दिवसेंदिवस जे आहेत प्राणी असतील, वनस्पती असतील, तर ते प्राणी आणि वनस्पती काय करायचे आहेत, ते कमी कमी होत आहेत, संकटग्रस्त होत चालले, तर त्यांचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. आणि इथं साईट्सचा पण उल्लेख आला बघा. साईट्समध्ये जे आहे की इंडेंजर्ड स्पीसीज ज्या काही असतील, ॲनिमलच्या असतील, प्लांटच्या असतील, त्याचा जो आहे ट्रान्सपोर्टेशन, त्याचा ट्रेड, त्याच्या संबंधीचा कन्सर्न होता. आता याच्यामध्ये जे आहे की 4 शेड्यूल 1 जे आहे बघा, याच्यामध्ये ॲनिमल स्पेसिस एन्जॉईंग हायेस्ट लेवल ऑफ प्रोटेक्शन जे आहे बघा. शेड्यूल 1मध्ये जे आहे की जे ॲनिमल स्पेसिस आहे त्याला सगळ्यात जास्त, जे ऑब्वियसली आपण बघितलं तोच कन्सर्न आहे, हायेस्ट लेवलचं प्रोटेक्शन त्याच्यात मिळणार. दुसरं जे आहे बघा, लेसर डिग्री ऑफ प्रोटेक्शन 2 नंबरमध्ये जातं दुसऱ्या शेड्यूलमध्ये. त्याच्यानंतर शेड्यूल 3 जे आहे तर प्रोटेक्टेड प्लांट स्पेसिस जे आहे बघा, म्हणजे आता बघा आधीच्या कायद्यामध्ये WPA 1972 हे कुठं होतं? 6मध्ये. 6चे जे आहेत आता प्लांट स्पेसिस कशात आल्या? 3ऱ्या याच्यात आल्या. क्लिअर? दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन शेड्यूल 4 जे आहे, शेड्यूल स्पेसिमन जे आहे बघा अंडर साईडचे आहे बघा. म्हणजे साईट्समध्ये काय आहे की जेवढे इंडेंजर्ड आहे की ज्याला तुम्ही ट्रान्सपोर्ट करताना विचार करावा लागेल, तुम्हाला करार असतील त्याच्यानुसार, सो तो मुद्दा असतो. बरं, असं का नाही करू देत बरं? एका देशातून दुसऱ्या देशात आपल्याला एखादी प्लांट स्पेसिस का नाही नेत आहेत? एक पान गळावया. मराठी साहित्याचे विद्यार्थी किती आहेत इथं, है ना? राधा आणि माधव आठवतात का तुम्हाला? जॉर्ज वॉशिंग्टनचा बाप असलेला माधव जो असतो तो काय करतो? डेलियाचे जे कांदे असतात ते काय करतो? कस्टमला देऊन टाकतो, है ना? डिप्लोमॅट आहे तो बाहेरून. त्याची बायको तिथले डेलियाची फुलं जी असतात ती आपल्या घरी पण यावी म्हणून तिथून डेलियाची रोपं घेऊन येते. आणि ती त्याला म्हणते की तू अधिकारी आहे, तुला कोण विचारणार आहे, तर कोटाच्या खिशात ठेव आतून, म्हणजे आपण बाहेर निघू. पण तो जॉर्ज वॉशिंग्टनचा बाप असतो, म्हणजे त्याची तत्त्व जी असतात ती त्याच्यासाठी सर्वतोपरी असतात. म्हणून तो ते बायकोला आणू तर देतो, पण तिथं कस्टमच्या हाती देऊन टाकतो की हे घ्या, कचऱ्यात टाका, है ना? हिला तिथं समजवलं असतं तर समजलं नसतं, आणि इथं ही काही बोलू शकत नाही. सो एक कशासाठी असतं की त्या देशातून आपल्या देशामध्ये कुठलाही आजार येता कामा नये. तो आजार आयदर प्लांट थ्रू येऊ शकतो, ॲनिमल थ्रू येऊ शकतो, म्हणून हे रेस्ट्रिक्शन टाकलेले असतात बघा. बऱ्याच गोष्टी येतात. आता याच्याकरता पॅनल्टी पण इन्क्रीज करून टाकलेल्या आहेत, जास्तीच्या पॅनल्टी आहेत, रिगरस पॅनल्टी दिलेल्या आहेत की तुम्ही उद्या जाऊन गोंधळ घालता कामा नाही. ओके, सो हे लक्षात ठेवा. 1, 2, 3 आणि 4 4च आहेत आजच्या डेटमध्ये जे आहे. मग आता एखाद्या प्राण्याला वर्मीन म्हणून डिक्लेअर करायचं आहे तर मग ते अधिकार कुठे जातात? ते जे आहे वाईल्ड लाईफ वॉर्डन जो आहे बघा त्याच्याकडे जे आहे. सो इथं फक्त 4च आहेत, 1, 2, 3 अँड 4. द नेक्स्ट वन. आता इथं ह्या कायद्यानुसार जे आहे हत्ती जो आहे तर तो तुम्ही धार्मिक विधी किंवा धर्मासंबंधीच्या कामांकरता वापरू शकता. म्हणून मंदिरांकडं हत्ती आजच्या डेटमध्ये आहेत, ते कायदेशीर पद्धतीने आहेत. ओके, म्हणजे मंदिरामध्ये तुम्हाला सिंह आणि वाघ दिसतात का? तिथं नाही दिसत. हत्ती दिसतो का? ते प्रोव्हिजन्स आहेत. कारण ही परंपरा वर्षानुवर्षाची परंपरा आहेत. कितीतरी जे काही मंदिरं आहेत
किंवा महत्त्वाची जी देवस्थानं आहेत तर त्यांच्याकडे त्यांचे हत्ती आहेत तिथं. हे हत्ती देवाची पूजा वगैरे करतात बघा. हत्ती इथं नमस्कार करतोय बघा. हा काय करतोय ते मला कळलं नाही. ओके, याचं काहीतरी वेगळंच चालू आहे बघा. जसं तुमच्यापैकी काही लोकांचं वेगळंच काहीतरी चालू असतं इथं. ते येतात लेक्चरला पण काहीतरी वेगळंच चालू असतं. हे बघा इथं जे आहे त्या हत्तीला जर कळलं ना त्याला सोंडेने उचलून टाकल ते खाली. सो मुळात जो आहे हे कायदेशीर आहे हे लक्षात ठेवा. आतापर्यंत तुम्ही एवढं बघितलं होतं. सिव्हिल सर्व्हिस तुम्हाला काय देते बघा. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही हे तर बघितलं होतं की वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये हत्ती असतात बरोबर. वेगवेगळ्या आता पण बघा ते कोल्हापूरमधलं जे प्रकरण आहे सगळं माधुरी हत्ती जे आहेत ती शी बिलॉंग्स टू मठ. कुठला मठ आहे तो बरोबर. म्हणजे काय आहे ना की धर्मकार्याशी संबंधित आहेत. पण तोपर्यंत आपल्याला हे माहीत होतं का की या कायद्यानुसार आहे बस. मग हा डिफरन्स आहे तुमच्यात. व्हॉट्सअप विश्वविद्यालयाचे विद्यार्थी आणि तुम्ही तुमच्यातला डिफरन्स हाच असणार आहे. ओके. आणि मराठी साहित्यवाल्यांना कळेल आता घालीन लोटांगण वंदिन चरण. हा ना, कोण म्हटलंय असं स्नेहल? संत नामदेव म्हटलेले आहेत बघा. आपल्याला आहे ना अभंगवाणी आपल्याला माहीतच नसतं. पिढ्यानपिढ्या चालल्या गेल्या घालीन लोटांगण फिरतायत गोल. कोण म्हटलं? हा ना, संत नामदेव म्हटलेत बघा. सो हा ना, गणपती पण साजरा करूयात आपण. हा ना, कोण कोण इथं गणपतीला का चालले सगळे घरी? इथं आहे ना तुम्ही? हां ठीक आहे, बरोबर गणपती साजरा करू मग. ओके. सेक्शन 11 सेक्शन 12 जे आहे बघा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 1972 जे आहे. आता याच्यामध्ये जे आहे ना की हंटिंग जे आहे त्याच्याशी डील करतं सेक्शन 11 सेक्शन 12 जे आहे. सेक्शन 11 जे आहे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं काही करायचं ना तुम्हाला तर कुणाची परवानगी लागते? चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनची परवानगी लागते. हंटिंग आणि 12 जे आहे बघा स्पेसिफिक पर्पज फॉर विच हंटिंग मे बी परमिटेड. 12 सेक्शन जो आहे तो काही विशिष्ट गोष्टींसाठी एज्युकेशन वगैरे असेल तर त्याच्याकरता शिकारीला परवानगी देतो. ओके. सो हे एक लक्षात ठेवा. क्लिअर आहे? हंटिंग किंवा शिकार याच्यासाठी सेक्शन 11 सेक्शन 12 दोघी रिलेट करतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचे. पहिला जो असतो तिच्यामध्ये काहीतरी कारणास्तव तुम्हाला चीफ वाईल्ड लाईफ जो आहे वॉर्डन आहे तर तो परवानगी देणार आहे. दुसऱ्या ह्याच्यात स्पेसिफिक गोष्टी असतात. जसं तुम्हाला मी हे शिकवलं होतं बघा, तुम्हाला आठवतं का आपलं जरावा ट्राईबचा कन्सर्न होता बघा. म्हणजे आजच्या डेटमध्ये अंदमान निकोबार तुम्ही जरावा ट्राईबपर्यंत जाऊ शकता का डायरेक्टली? नाही. 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे आहे कुणाला एंट्री नाही तिथं. पण कुणाला एंट्री मिळू शकते जर तुम्ही काही रिसर्च करताय, गव्हर्नमेंटचा एखादा रिपोर्ट बनवताय तर मग तुम्हाला विथ परमिशन तिथं जाऊ दिलं जाईल. तसं हे आहे बघा. ओके. आता इथं बघा सेक्शन 11 हंटिंग ऑफ वाईल्ड ॲनिमल इन अ स्पेसिफिक केस. मग आता चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे आहे ते परमिट कशाच्या अंडर करतात? काही स्पेसिफिक सर्कमस्टन्सेस. मग याच्यामध्ये जे आहे डेंजरस टू ह्युमन लाईफ. जर एखादा प्राणी मानवी जीवनासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरत असेल तर असा आदेश दिला जाऊ शकतो. किंवा डिसेबल ऑर डिसिस्ड बियॉन्ड रिकव्हरी. जर एखादा प्राणी त्याला एखादा आजार झाला आणि त्याची रिकव्हरी होऊ शकत नाही त्या केसमध्ये पण. आता आपल्याकडं जे बघा इथुनेशिया नावाची गोष्ट आपण मागे एकदा डिस्कस केली होती. ओके. इथुनेशिया इच्छा मरण जे आहे माणसांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जे 2 प्रकारे असतं. एक ॲक्टिव्ह इथुनेशिया एक पॅसिव्ह इथुनेशिया. म्हणजे एखादा आजार आहे आणि तो बरा होणारच नाही आता मग त्या केसमध्ये ॲक्टिव्ह इथुनेशिया आणि पॅसिव्ह इथुनेशिया. मग आता पॅसिव्ह इथुनेशिया जो आहे तो भारतामध्ये ओके आहे की लाईफ सपोर्ट काढून घेणं. ॲक्टिव्ह इथुनेशिया आपल्या इथं ओके नाही. हे त्या टाईपमध्ये जातं बघा. ॲक्टिव्ह इथुनेशियासारखं आहे मारून टाकणं की आता डिसीजच बरा होणार नाही आहे. माणसांच्या बाबतीत हे अजून लागू होत नाही. ओके. देन वेन इट कॅन नॉट बी कॅप्चर्ड. ओके. जर पकडलं जात नसेल बघा तर त्या केसमध्ये होऊ शकतं त्याला जे आहे ट्रँक्युलाइज केलं जाऊ शकतं आणि त्याचं ट्रान्सफर पण केलं जाऊ शकतं बघा. स्थानांतरित करता येत नाही त्या केसमध्ये. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही तुम्हाला. आता याच्यामध्ये जे आहे की चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जो आहे तो सॅटिस्फाईड पाहिजे त्या कंडिशन्सनी. म्हणजे त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे आहे तुमच्यापैकी जी लोक आहे त्या काळामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करतील त्यांना या पदाचं महत्त्व अजून चांगलं जवळून बघता येईल बघा. ओके. आणि याच्यामध्ये कसं आहे की मस्ट इश्यू रिटर्न ऑर्डर जे आहे बघा. ओके. हे काय आहे? रिटर्न ऑर्डर लेखी. ओके. लेखी जर असेल तर हे डील होईल बघा. लेखी नसेल तर हे डील होणार नाही. तोंडी मॅडम प्राइम मिनिस्टर है ना क्या आप ऑर्डर फॅक्स कर सकती हो क्या? है ना. रेड पिक्चर बघितला का तुम्ही? अजय देवगनवाला.
हा ना. ते म्हटले कशाला रिटर्न ऑर्डर पाहिजे. तो म्हणतो की अरे कोण बोलतंय ना, इथं आवाज काढणार लोक किती आहे, तुमच्या आवाजाची मिमिक करून जर कोणी बोलत असेल माझ्याशी मला कसं कळणार. सो बेसिकली जे आहे रिटर्न ऑर्डर्स. आता बघा सेक्शन 12 जो आहे हंटिंग फॉर स्पेसिफिक पर्पज, कुठल्या पर्पजसाठी तुम्ही हंटिंग करू शकता. याच्यामध्ये जे आहे एज्युकेशन, शिक्षणाचा जर काही कन्सर्न असेल तर त्याच्याकरता तुम्हाला हंटिंग करता येईल. जसं आता तुमच्या याच्यामध्ये होतं का ते डिसेक्शन नावाचा एक प्रकार होता बघा, हां ना, बेडकाचं डिसेक्शन वगैरे केलं आहे का तुम्ही. ते नंतरच्या काळात आय थिंक बंद झालं होतं, हां ना. आमच्या काळात होतं ते, आम्हाला पण बेडकं पकडायला सांगितलं होते आमच्या मॅडमनी, हां ना. तिच्यात आमचा एक मित्र होता, तो आता DRDOमध्ये काम करतो, त्याच्याकडे अशी नेक्स्ट लेवल सेन्सेस होते. आता बेडकं पकडायची कशी, बरं भर उन्हाळ्यातला कार्यक्रम होता, पण आमच्याकडे जी गटारं होती सुकलेली, तो म्हटला की या छिद्रांवर आपण पाणी टाकू. त्यांनी संशोधन केलेलं होतं ते, आणि बेडकं बाहेर येतील. असं बरंच पाणी टाकल्यानंतर एवढी बेडकं बाहेर आली, आणि मोठ्या थैलीत भरून आम्ही ती 50-60 बेडकं घेऊन गेलो लॅबमध्ये. तेवढी बॅचची स्ट्रेंथ पण नव्हती. मॅडम म्हटली हे काय लोणचं टाकायला आणले काही. मॅडमनी त्यातला मॅडमला जो आवडला तो एक बेडूक घेतला, हां ना. आणि त्या बेडकाला जे आहे फॉर्मॅलिन थोडं मॅडम आपलं, हां ना. फॉर्मॅलिन पण काय माहीत बाबा आजमच्या जमान्यातलं होतं आमच्या लॅबमधलं. इतक्या वेळा मॅडमनी कापसाचा बोळा त्याच्या नाकावर ठेवला पण त्याला काहीच होत नव्हतं. शेवटी मॅडमनी संतापून फॉर्मॅलिनमध्येच बुचकवला त्याला, तरी तो झोपत नव्हता. थोड्या वेळाने त्याला झोप लागली. त्याच्यानंतर जे आहे जे घडायचं नव्हतं ते घडलं, त्याचे सगळे ऑर्गन्स बाहेर आलेत, आणि त्याच्यानंतर जे आहे कुणाला काय कळलं नाही काय झालं हे डिसेक्शन वगैरे. मॅडम शेवटी म्हटलं की हे सगळे बेडूक तुम्ही सोडून द्या, हां ना, आणि याची पण विल्हेवाट लावा. सो आम्ही ते सगळे बेडूक परत निसर्गाला स्वाधीन करून टाकले. ओके, त्याचं पुण्य आम्हाला भेटलेलं आहे त्यावेळेस. सायंटिफिक रिसर्च, ओके. सायंटिफिक रिसर्च जर तुम्हाला काहीतरी संशोधन करायचं असेल त्या केसमध्ये सायंटिफिक मॅनेजमेंट जे आहे बघा, व्यवस्थापन. ओके, आता रिसर्च संशोधन हे मॅनेजमेंट आहे. आता याच्यामध्ये काय असतं, ट्रान्सलोकेशन, पॉप्युलेशन मॅनेजमेंट विदाऊट किलिंग, कुणाचाही जीव न घेता. ओके, विदाऊट किलिंग जे आहे ट्रान्सलोकेट करणं किंवा जे आहे त्याला मॅनेजमेंट त्याची जी आहे, मारायचं नाही. कलेक्शन ऑफ स्पेसिमन्स फॉर झू, म्युझियम, सिमिलर इन्स्टिट्यूशन जे आहे. जर आपल्याला काही स्पेसिमेन्स पाहिजे असले झूसाठी तर तिथून तुम्ही कलेक्ट करणं म्युझियम करता. किंवा डेरिवेशन ऑफ स्नेक वेनम फॉर लाईफ सेव्हिंग ड्रग्स जे आहे बघा. आता आपण जे आहे ना की साप चावल्यानंतर आपल्याला जे औषध दिलं जातं ते काय असतं, बरोबर. तर ते ऑलरेडी जे आहे तुम्ही जर बघितलं असेल तर ते सापाचं विष ऑलरेडी काढलेलं आहे, त्याच्यापासून ते बनलेलं आहे. सो ते आपल्याला लागतं बघा. सो कोबरा पण महत्त्वाचा आहे. आता जर शेड्यूल 1 मध्ये असेल बघा तर त्या केसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा इतर ॲनिमल्ससाठी स्टेट गव्हर्नमेंट जे आहे. शेड्यूल 1 मध्ये असेल तर कुणाची परवानगी, सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन कुणासाठी डील करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट. सो तिथूनच ती परवानगी लागते, त्याशिवाय ते होत नाही. इतर प्राण्यांसाठी राज्य सरकारची परवानगी तुम्ही आणणं अपेक्षित आहे बघा. आता बघा याच्या अंडर कुठल्या कुठल्या बॉडीज आहे. नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. आता हे काय काम करतं, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. जर तुम्हाला कुठले प्रोजेक्ट आणायचे असले ते प्रोजेक्ट वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये, नॅशनल पार्कमध्ये येतील नाही येणार ते सगळं कोण बघतं, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. तसं स्टेट बोर्ड पण असतं. मग स्टेटशी रिलेटेड गोष्टी की एन्व्हायरमेंटवर कसलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट होता कामा नाही. देन सेंट्रल झू ऑथॉरिटी जे आहे बघा. सो सेंट्रल झू जे आहेत प्राणी संग्रहालय आणि त्याची जी ऑथॉरिटी आहे ती पण याच कायद्याच्या अंतर्गत जे आहे डील होते बघा. ओके, हे सगळं या कायद्याच्या अंतर्गत बनलं आहे. त्याच्यानंतर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. सो आपले जे सगळे टायगर आहेत, प्रोजेक्ट टायगर मी तुम्हाला रेफरन्स दिला 1972 मध्ये आला आहे. 73 मधला तो सगळा जो आहे तो प्रोजेक्ट आणि त्याच्या कन्झर्वेशनसाठी प्रयत्न येते. सो नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी 2005. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो जो आहे बघा, तुम्हाला आहे ना साताऱ्यामध्ये बऱ्याचशा केसेस सापडतात का, वेस्टर्न घाट जो आहे ना कराडमध्ये या केसेस बऱ्याच लोकांना पकडलं जातं तिथं, कारण ते तिकडून जंगलातून येऊन तिथं कराडमध्ये सापडतात. मग वेगवेगळे प्राणी जे आहे, शिकार असेल, प्राण्यांचे अवशेष असतील तर ते त्यांच्याकडे डील होतात बघा. सो वन्यजीव गुन्हा नियंत्रण ब्युरो जे आहे वन्यजीवांच्या बाबतीमध्ये. सो हे लक्षात ठेवा की हे सगळे कशाच्या अंडर वर्क होतात, या कायद्याच्या अंतर्गत बनवलेल्या बॉडीज आहेत ह्या. ओके, म्हणजे असा पण MCQ तुम्हाला डायरेक्टली येतो की विच ऑफ द फॉलोइंग बॉडीज कॉन्स्टिट्यूएट अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, है ना. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कशा कशाची स्थापना झालेली आहे, या सगळ्यांची स्थापना झालेली आहे. ओके, आता याच्या अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे त्याच्या अंडर कुठल्या
ज्या आहेत, संरक्षण क्षेत्र जी आहेत ती येतात. तर मग प्रोटेक्टेड एरियाचा जर विचार केला तर 5 प्रोटेक्टेड एरियाज याच्या अंतर्गत येतात बघा. सगळ्यात पहिलं आहे सँक्च्युरी. सँक्च्युरी म्हणजे काय? अभयारण्य. ओके. त्याच्यानंतर जे आहे नॅशनल पार्क. ओके, राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क्स. त्याच्यानंतर थर्ड वन कन्झर्वेशन रिझर्वचे आहे बघा. ओके, संवर्धन राखीव क्षेत्र. त्याच्यानंतर येतं कम्युनिटी रिझर्व. ओके, सामुदायिक राखीव क्षेत्र. आणि द लास्ट वन इज टायगर रिझर्व. किती आहे बरं भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प? ओके, हे सगळे कशाच्या अंडर येतात? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत. क्लिअर? म्हणजे ते वरती जे आहेत त्या सगळ्या बॉडीज ॲज वेल ॲज हे सगळे जे आहे संरक्षण क्षेत्र हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत येतात. हे लक्षात ठेवा. डन. काय काय चॅलेंजेस आहेत आपल्याकडं? एक लॅक ऑफ अवेअरनेस. कायदा प्रॉपरली माहीत नसले, त्या कायद्यामधले काय प्रोव्हिजन आहेत ते माहीत नाही आहे, कायदेशीर काय कारवाई होऊ शकते हे माहीत नाही आपल्याला. ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे आहे बघा, आता हे वाढत चाललेलं आहे. फक्त केरळ ॲज सच नाही, महाराष्ट्रात त्याच्या भरपूर केसेस आहेत. नंबर ऑफ म्हणजे अशा एवढ्या केसेस तुम्हाला सापडतील की प्राण्यांनी अटॅक करणं माणसांवर जे आहे बघा. ओके, इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड जो आहे हा पण मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणारे जे आहेत त्यांची संख्या वाढली. हस्तिदंत तस्करी जी आहे बघा, हत्तीचे दात. आता हत्तीचे जे दात असतात बघा त्याच्यावर मूव्हीज बनलेल्या आहेत. हत्तीच्या दातांसंबंधी जे आहेत बरेचसे तुम्हाला जे वेब सिरीज मिळून जातील त्याच्यावर. हस्तिदंताचे रेफरन्सेस. हस्तिदंत कशासाठी वापरला जातो? ओके, त्याच्यापासून वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू बनतात बघा. ओके, आणि आयुर्वेदातला एक रेफरन्स सांगतो मला, ज्याच्यासमोर सगळे तेल फिके आहेत, है ना. केस उगवायच्या याच्यावरून सकाळी करंटमध्ये एक घेतलं होतं की भारतामध्ये जे आहेत की एवढे क्लिनिक आलेले आहेत, है ना, लोकांच्या डोक्यावर केस उगवणारे, कमी पैशामध्ये लोक तिथे जाऊन ते प्रयोग करतायत आणि मग जीवाशी खेळ चालू आहे सगळा, है ना. तर आयुर्वेदात एक रेफरन्स असा आहे, हस्तिदंताची मशी जी असते बघा. मशी म्हणजे काय? तव्यावर बारीक चूर्ण करून जाळायचं, त्याला मशी म्हणतात. हस्तिदंताची मशी खोबऱ्याच्या तेलात जर तुम्ही तळ हातावर जरी लावली म्हटले तर केस उगवतील, एवढी त्याची ख्याती सांगितलेली आहे. ओके, सो मग आता एक हत्ती पाळून जे आहे हा ना, पण ते करणं लिगल आहे का इलिगल आहे? इलिगल आहे ना. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन जे आहे बघा, वेगवेगळ्या ज्या सरकारच्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या सरकारच्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. वाईल्ड लाईफ संबंधी फॉरेस्ट डिपार्टमेंट, इकडचं डिपार्टमेंट, मंत्रालय यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसतं. हा एक मेजर प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर जे आहे की इनॲड्युकेट पॅनल्टी पण कशी पाहिजे? मजबूत पाहिजे बघा. एकदा बसली म्हणजे आयुष्यभरासाठी त्यांनी पुढच्या पिढ्यांना गोष्ट सांगितली पाहिजे. आमच्या आजोबाला एवढा दंड झाला होता की त्याचे परिणाम आम्ही आतल्या 4थ्या पिढीत पण बघू, मग ते हात लावणार ना आम्हाला, है ना. आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती, एवढी प्रॉपर्टी होती, आमच्या 7 पिढ्यापासून खातील एवढी प्रॉपर्टी होती, माझा जन्म 8व्या पिढीत जातो. लॅक ऑफ कम्युनिटी पार्टिसिपेशन जे आहे बघा, लोकांना पण याच्यामध्ये आपण घेणं गरजेचं आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी लोक पण याच्यामध्ये आली पाहिजेत. हा मेजर कन्सर्न. आणि द लास्ट वन इज क्लायमेट चेंज. वातावरणाचे जे बदल आहेत त्या वातावरणाच्या बदलांमुळे जे काही घडतं आहे ते समजून घ्या. आणि ते जर समजून घेतलं तर अजून गोष्टी सोप्या होतील आपल्याला, कारण याचा पण मेजर रोल आहे या बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे आहे. हे सगळे चॅलेंजेस आहेत आजच्या डेटमध्ये. हा असाचा असा प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न GS3 मध्ये विचारला जाऊ शकतो. एन्व्हायरमेंट तुम्हाला कशात आहे? GS3 मध्ये. आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट असा पण विचारला जाऊ शकतो. केरला त्याची डिमांडच होती की तुम्ही काय करा, आम्हाला अमेंडमेंट करून द्या. सो ते पण विचारलं जाऊ शकतं आणि हे पण स्पेसिफाय विचारलं जाऊ शकतं. ओके, सो या गोष्टी लक्षात घ्या. मंडळ आभारी आहे बघा. धन्यवाद.